एव्हरीवन. बघा, काल आपण जे काय बघितलं होतं एस पी पी यूचं जे स्ट्रक्चर आहे फर्स्ट इयरचं एक्झामचं स्ट्रक्चर. सो एफ ई 2024 पॅटर्ननुसार ते स्ट्रक्चर आहे आणि एन ई पी 2020नुसार ते ॲड केलेलं आहे. ठीक आहे. सो त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर काही एक्झामिनेशनसाठी गाईडलाईन्स एस पी पी यूने दिलेल्या आहेत. सो कोणत्या कोणत्या गाईडलाईन्स आहेत एक्झामिनेशन गाईडलाईन्स फॉर एफ ई 2024 पॅटर्न आणि त्याचं एन ई पी 2020नुसार. ओके. सो त्याच्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे आहे थेरी एक्झाम. सो थेरी एक्झाम 2 पार्ट्समध्ये डिवाईड केलेली आहे. पहिला पार्ट हा येतो कंटिन्युअस इव्हॅल्युएशनचा, सी सी ई ज्याला आपण म्हटलेला आहे, आणि दुसरा पार्ट येतो तो एंड सेम एक्झामचा म्हणजे ई एस सीचा. सो सी सी ई हा 30 मार्क्सचा कोर्स असणार आहे आणि तो इन्स्टिट्यूट लेवलला असणार आहे. कोर्स इन द सेंस एक्झाम असणार आहे. ती एक्झाम ही 5 युनिटवर होणार आहे. 30 मार्क्सनुसार ते 5 युनिट त्याला डिवाईड केलेले आहेत. म्हणजे काय बघा, प्रत्येक युनिट हा 6 मार्काला आहे आणि त्याच्यामध्ये पहिली होणार आहे युनिट टेस्ट 1, जी की पहिल्या फर्स्ट टू फोर्थ वीकमध्ये होईल. फर्स्ट टू 4 वीक म्हणजे ऑलमोस्ट 1 मंथमध्ये 2 युनिट्स फिनिश करायचे आहेत आणि त्या युनिट्सनंतर 5व्या वीकला त्या युनिटवर एक युनिट टेस्ट होणार आहे. ती असेल इन्स्टिट्यूट लेवलला आणि ती युनिट टेस्टवर जे काही प्रोफेसर्स आहेत ते एफ ईला मार्क्स देतील त्या स्टुडंट्सला. त्याच्यानंतरचं जे आहे त्याच्यानंतर आहे युनिट 3 आणि 4. युनिट 3 आणि 4 हा होईल 3 ते 8 नाही 4 ते 8 वीक म्हणजे जवळपास 5वा वीक गेला, 6व्या, 7वा आणि 8वा वीकमध्ये युनिट 3 आणि युनिट 4 आपल्याला कंप्लीट करायचं आहे. प्रत्येक युनिट अगेन 6 मार्काला आहे. पण ह्यावेळी त्यांची एक्झाम होणार नाही आहे, तर इथे केस स्टडी किंवा असाइनमेंट्स प्रोव्हाइड केल्या जातील बाय प्रोफेसर्स आणि स्टुडंट्सला ते कंप्लीट करायचं आहे. सो युनिट 3 आणि 4वर असाइनमेंट आणि केस स्टडीज असतील. युनिट 1 आणि 2वर युनिट टेस्ट असेल, ओके, जी की 12 मार्काची असेल. म्हणजेच काय की 6 मार्क प्रत्येक युनिटला. त्याच्यानंतर जे आहे ते आहे युनिट 5 आणि युनिट 5वर आपल्याला परत काही टेस्ट द्यायची नाही आहे, बट ओपन बुक टेस्ट कंडक्ट करू शकतात. त्याच्यानंतर क्वीज असू शकते. ओके.